जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 13 डिसेंबर इसवी सन 1678, पौष शुद्ध दशमी, शके 1600, संवत्सर कालयुक्त, वार शुक्रवार. युवराज शंभूराजे दिलेर खानाकडे. दिलेर खानाने आपला आघाडीचा सरदार इखलास खान आणि आपला पुतण्या गैरत यास युवराज शंभूराजे यांच्याकडे तातडीने रवाना केले. तो स्वतः मागोमाग निघाला. इखलास खान वैगरेच्या बरोबर शंभूराजे हे बहादूर गडापासून 10 कोसांवर आले. हिंदवी स्वराज्याचे एक विलोभनीय स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवराय आणि त्यांचे सहकारी प्रसंगी प्राणांची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहत नसत. त्यांच्या त्यागातून, घामातून आणि रक्तांतून हिंदवी स्वराज्य साकारत होते. मोगलाई आणि हिंदवी स्वराज्य यांतील भेद सामान्य माणसालाही कळावा यासाठी महाराज जीवाचा आटापिटा करून खपत असता नेमक्या याच वेळी स्वराज्याचे युवराज शत्रुगोटात सामील झाले. करकंब मुक्कामी, तालुका पंढरपूर, शंभूराजे दिलेर खानाकडे आनंदाने चौघडे चढविले. त्याने बादशहाला ही हकीकत लिहून कळविले. बादशहाने शंभूराजेंना 7000 मनसब दिली. त्यांना एक हत्ती देण्यात आला. युवराज शंभूराजेंना राजा ही पदवी देण्यात आली. दिलेर खानाने आपल्याकडूनही शंभूराजेंचा खूप सत्कार केला. शंभूराजेंच्या बरोबर आणलेल्या असलेल्या माणसांना किल्ले बहादूरगड येथे ठेवण्यात आले. शंभूराजेंच्या रक्षणाची उत्तम व्यवस्था करण्यात येऊन चौकी पहारे ठेवण्यात आली. शत्रूंच्या गोटात सामील होणे हा छत्रपतींचा एक गोपनीय भाग आहे. 13 डिसेंबर इसवी सन 1680, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शत्रूंचा आणि मृत्यू वार्तेवर या विश्वास बसत नव्हता. या वारंवार येणाऱ्या मृत्यू वार्तेच्या संदर्भात हुगळीच्या इंग्रजांची सहजगत्या व्यक्त झालेली प्रतिक्रिया फारच मार्मिक आहे. दिनांक 13 डिसेंबर 1680च्या पत्रात ते लिहितात की Savage had died so often that some begin to think him immortal. शिवाजी महाराज आजपर्यंत इतका वेळा मेलेले आहेत ही काही लोकांनी त्यांना आता अमर समजायला सुरुवात केली आहे. 13 डिसेंबर इसवी सन 1683, डिसेंबर 1683च्या अहवालात पोर्तुगीज नावे निशाणी आणि ख्रिश्चन लोक गोव्यात शिल्लक ठेवणार नाही असे शत्रूंनी म्हणजे संभाजी राजांनी म्हणल्याचे व्हॉइसरॉयने नमूद केले आहे. थिये किल्ल्यावर हल्ला चढविला आणि मराठ्यांनी किल्ल्याला पुरवठा देणारे पाणी दूषित केले. किल्ल्याची सर्व रसद तोडण्यात आली. जीव मुठीत धरून फिरंग्यांनी माघार घेतली. साष्टी आणि बारदेशात तब्बल 26 दिवस मराठ्यांचे भगवे वादळ घोंगावत होते. या काळात मराठ्यांनी 46 तोफा आणि प्रचंड खजिना लुटून घेतला. 13 डिसेंबर इसवी सन 1692, इसवी सन 1692चा पावसाळा संपताच संताजी आणि धनाजी या 2 मराठा वीर सेनानींनी 30,000 फौज घेऊन ते मद्रासकडे येण्यास निघाले. त्या सैन्याचा मुक्काम प्रथम कांजीवरम जिल्ह्यात झाला. मराठी सैन्यांच्या आकस्मिक उग्र चालीमुळे मद्रासमधील लोकात घबराट पसरली आणि ते मद्रास किल्ल्याच्या आश्रयास 11 ते 13 डिसेंबरमध्ये गेले. संताजींची फौज कावेरी पाकजवळ आल्याचे कळताच कांचीचा मोगल फौजदार अली मर्दान खान त्याच्यावर चालून आला. संताजींच्या जाळ्यात तो व त्याचे सैन्य पकडले गेले. आपला काही इलाज नाही हे खानाच्या लक्षात येताच त्याने कांजीवरमला परतण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठी सैन्याने त्याला त्याच्या 1500 घोडेस्वारासह पकडले, तसेच 6 हत्ती पकडले. खानाच्या सैन्याचे तंबू लुटले, सामानही लुटले. 13 डिसेंबर 1692 खानाला पकडून त्यास मराठ्यांनी कैद केले व त्या झिंजीस घेऊन गेले. त्याचकडून 1 लाख हुनाचा जबर दंड घेऊन मराठ्यांनी सोडून दिले. ही दंडाची रक्कम त्याचा मेहुणा अलिकादीर याने उभी केली होती. हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून संताजींनी अतिउत्साहाने जिंजीच्या पायथ्याशी ते आले. तेथे मोगल आणि मराठी यांच्यात उद्ध्यास तोंड लागले. धुम्मशक्रीच्या युद्धे सुरू झाली. मराठ्यांचे सैन्य 30,000हून अधिक होते. मोगल फौज थोडी होती. त्यापैकी बरीच फौज छावणीचे रक्षण आणि शहाजाद्यांवर पहारा करण्यात गुंतली होती. काही फौज असद खानाच्या तैनातीत होती. मोगली सैन्यात संताजीच्या फौजेच्या कारवाईमुळे रसद मिळणे कठीण झाले. संताजी वेढा घालून बसलेले मोगल सैन्यास घेरून त्यांचा रसद आपल्या कब्जात घेऊन त्यांना जिंजीचा वेढा उठवणे भाग करून कसे टाकले हे मार्टिनच्या डायरीवरून समजून घ्यावयास मिळते.
13 डिसेंबर इसवी सन 1724 व्हिसेरेईने आपल्या राजास पाठवलेल्या पत्राची नोंद. मराठा सरदारांनी उत्तरेकडून वसईमध्ये व दक्षिणेकडून गोव्यामध्ये सैन्य घुसवण्याची तयारी केली आहे, परंतु या स्वारीला तोंड देण्याची आमची तयारी नाही. उत्तरेकडील प्रदेशाच्या सेनापतीने मराठ्यांशी हंगामी तह केला होता. तो कायम करून घेण्यासाठी आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे नजराणा देऊन वकील पाठवला. अशी मागणी आमच्याकडे मराठा सरदारांनी केली होती, परंतु ती मान्य करणे आमच्या दृष्टीने लांछनास्पद असल्याने वकील पाठवण्यात आला नाही. पोर्तुगीजांच्या मनात छत्रपती शाहू महाराजांकडे नजराणा देऊन वकील पाठवायचा नाही, त्यांचे हे धोरण काळकुडपणाचे आहे हे मराठ्यांच्या ध्यानी आल्यापासून राहिले नाही. म्हणून त्यांनी ठरलेल्या योजनेप्रमाणे ठाणे जिल्ह्याप्रमाणे गोव्याकडेही सैन्य धाडले. ही बातमी गोव्याचा हंगामी गव्हर्नरला साष्टेच्या सेनापतीकडून कळाली.